हॉस्टेलमधली मुलं आहेत किंवा बाहेर काम करणारी माणसं आहेत, त्यांना खाणं पिणं जरा अवघड जातं. तर मी असं म्हणेन की बेसिक 2 गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. आपल्या आहारामध्ये सीझनल फळं खायची आणि नट्स अँड सीड्सचा वापर करायचा. म्हणजे आता परत एकदा प्रश्न येतो बरं का, की नट्स अँड सीड्स थोड्याशा इकॉनॉमिकली महाग वाटतात, पण आपण जी 5-5 रुपयाची पॅकेट घेतो आणि ती खातो आणि त्याच्यापासून आपल्याला शून्य न्यूट्रिएंट व्हॅल्यू मिळतात. आमच्या भाषेमध्ये आम्ही त्याला एम्प्टी कॅलरीज म्हणतो. म्हणजे एम्प्टी कॅलरीज म्हणजे काय, की फक्त कॅलरीज मिळतात, न्यूट्रिएंट्स काहीच मिळत नाही आहेत. त्याच्यामधले जे घटक आहेत त्याच्यामध्ये 4 पॉयझन्स आहेत सगळी: मीठ, साखर, मैदा आणि तेल, रिफाइंड ऑइल. आपण हे पॅकेटमधली जे काही चमचमीत जिभेला अत्यंत रुचकर असणारे पदार्थ खातोय, असे आपण दिवसाला किमान 15 रुपये तरी घालवतोच. बाहेर राहणारी मुलं 100% घालवतात. किंवा सो कॉल्ड कॉफी आहे किंवा त्याच्यामध्ये अजून काहीतरी क्रीम घालून, आईस्क्रीम घालून. त्याच्यापेक्षा नट्स अँड सीड्स नक्कीच मदत करतील. आणि त्याचबरोबर आपल्याकडचं ट्रॅडिशनल फूड आहे ते म्हणजे शेंगदाणे, गूळ आणि चणे माहिती आहेत. सो यू कॅन कॅरी दॅट. आता मखाणा मिळतो, मखाणाहीच आपण वापर करू शकतो. सो ना, डाएट हे कॉस्टली नाही आहे जर तुम्ही विचार केलात तर. पण जर तुम्ही तुमच्याकडे पिकणारं न घेता तुम्ही काहीतरी बाहेरच्या देशांमध्ये पिकणारं घेतलं तर प्रॉब्लेम आहे.